आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार, आता ही जुनी गोष्ट झाली की ते गेले, भेटले. काल परवाकडे ते माननीय लोकसभेच्या अध्यक्ष बिर्ला साहेबांना सुद्धा भेटल्याची माहिती मिळाली आणि म्हणून आम्ही 6ही खासदारांना पत्र दिलेलं आहे की ही तुमचं पाऊल असंविधानिक आहे. त्याची जाणीव आम्ही माननीय लोकसभा अध्यक्षांना पण दिली आहे की हे असंविधानिक आहे. अशा प्रकारचं कुठल्याही गटाला मान्यता देता येत नाही याची आपण नोंद घ्यावी आणि तशी कारवाई करावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे. भाई दुसरा प्रश्न, सुनेत्रा परवांच्या राष्ट्रीय अध्यक्षा पदावरच त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित. मला वाटतं त्यांचा हा अंतर्गत बाब आहे, त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही. पवारांचे राष्ट्रवादी आता एनडीए सोबत जाण्याच्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहे आणि जयंत पाटलांनी ते नेतृत्व करते सुधारांची माहिती. मला कल्पना नाही, कारण मी इकडं आलो तुमच्यासमोर गावात आलेलो एका कार्यक्रमासाठी आणि अशा प्रकारचं जयंतराव काही बनाले तेही मला माहिती नाही. माझ्याबरोबर सुप्रिया सुळेताई आम्ही एका कमिटीत आहोत आणि त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की आम्ही कुठेही अशा प्रकारचं, काल परवाकडे तर ते एका छोट्या पक्षाचं नाव घेऊन उपहास त्यांनी केलेला आहे, तर आम्ही तिकडं मर्ज होणार आहोत का, याच्यावरून समजलं पाहिजे. कुठेतरी जाणीवपूर्वक अशा बातम्या पुरवते आणि त्याच्या जाणीवपूर्वक एखाद्या पक्षाला बदनाम करण्याचं काम करत राहतात. भाई शिंदे आज एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील आणि जे बंडखोर आपले खासदार त्यांना घेऊन भेट घेतील अशी माहिती आहे. काय त्यांनी कोणाची भेट घेऊ दे, ते संविधानाच्या पेक्षा मोठे नाही तेवढं लक्षात. त्यामुळे संविधानाचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. भाई चेंबूरमध्ये जी दुर्घटना घडली आहे त्यामध्ये संपूर्ण जे खापर आहे ते निसर्गावरती फोडण्यात आलंय आणि उद्यान आणि रस्ते विभागाला त्या चौकशी समितीकडनं क्लीन चिट देण्यात आली. काय करू शकतात? लॉन्ड्री उगाच बोलतात काय ना, देशात माहितीये ना, या देशामध्ये लॉन्ड्री कोण असं विचारलं कुणाला तर कोणी सांगेल भारतीय जनता पार्टी. लबाडी करा, चोरी करा, व्यभिचार करा, अनाचार करा, दुराचार करा, भ्रष्टाचार करा, लॉन्ड्री इज अवेलेबल. त्या लॉन्ड्रीत या स्वच्छ धुवून निघा. भाई अभिनेते आमिर खान यांनी 3 लग्न केली आणि त्यावरनं ते लव जिहादचे ब्रँड अँबॅसेडर असल्याचं काय मूळ प्रश्न, कुणाच्या व्यक्तिगत जीवनात कोणी काय करावं, आपलं संविधान काय अनुमती देते यावर त्यांनी भाष्य केलं पाहिजे होतं. त्याच्या पलीकडे जाऊन मुळात आत्ता प्रभू रामचंद्राचं मंदिरात चोरी झालेली आहे. लुटारूंना या विषयावरून कुठेतरी दुसरीकडे लोकांना भटकवायचं असेल तर यांना आमिरची आठवण झाली का? आमिर खानने याच्यावर दुसरं लग्न केलं होतं तेव्हा का नाही बोललात, आजच का बोलता? हे सर्वसामान्य माणसाला देशातलं कळायला लागलं. लबाड पार्टी, भ्रष्ट जनता पार्टी कोण असेल तर भारतीय जनता, विचाराने भ्रष्ट, आचाराने भ्रष्ट. त्या भ्रष्ट जनता पार्टीचा ही आयडिया असते की काय करायचं, आता लोकांचं मतं कुठेतरी दृष्टी वळवली पाहिजे, मग असले फालतू विषय काढायचे. अरे राम मंदिराच्या चोरी केली त्याच्यावर बोलणारे वाळा, हा जिहाद आठवतो का तुले? आमच्या मंदिरावर तुम्ही आता जिहाद केलेला आहे, त्याचं काय म्हणा? लाज वाटली पाहिजे मंदिराची लुटारू. भाई साकीनाका मॅनहोलमध्ये जी दुर्घटना झाली होती त्यात जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या जबाबदारीमध्ये विसंगती आढळते, कसं बघायचं? बघा, महापालिका शिवसेनेच्या एक असलेल्या शिवसेनेच्या ताब्यात होती. इतकं उत्कृष्ट काम महापालिकेने केले, खास करून कोविडमधलं काळ तर विसरूच शकत नाही. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं, वॉर्डबॉयचं, त्या स्मशानात असणाऱ्या कर्मचाऱ्याचं, महिला आमच्या नर्सेसचं, डॉक्टरांचं, हे सगळं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली संरक्षण मुंबईचं करत होते. एक पाणी तुंबणारा भाग जो होता आमच्या हिंदमाता सिनेमा दरवर्षी, ती एक नाची त्यांची होती, हाय काय नाही काय मुंबईत, आणि ती कुठे आहे तिला विचारावं, मनीष का ये बाई तुला नाचायचं आहे आता नाचायला का नाही आलीस बाई, तुझी वाट बघते मुंबई, हाय काय नाही काय, कशी गटरात जातात माणसं बघ. लाज नाही वाटत करे तुम्हाला? तुम्ही सत्तेवर आहात आणि सत्तेवर असताना तुम्ही दुसरे असतात तेव्हा तुम्ही काय करता हेही लक्षात घ्या, मग कळेल तुम्हाला. भारतीय जनता पार्टी सत्तेवर नसते तेव्हा ती इतरांची गती वागते. खोटे आरोप करून 2G 3G स्पेक्ट्रमचं काय झालं का आम्ही जनतेला विचारायला लावतो? तुम्ही आरोप केलेत ना, काय झालं त्याचं पुढं? सगळे आरोपी सुटले ना, आरोप खरा नव्हता ना, का नाही लक्षात येत तुमच्या?
कशाला पाहिजे? आपल्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना उद्धवजी असताना भडकवून आंदोलन करायला लावलं. एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन करा. झालं का विलीन? 4 वर्ष आहेत ना यांच्याकडे. कसे लोकांना खोटं बोलून सत्ता. लाडक्या बहिणींना कसं फसवलंय? 92 लाख लाडक्या बहिणी. CAG रिपोर्ट आला बरं. आम्ही म्हणालो सुद्धा राजकारण करता, महाराष्ट्राला बदनाम करता. रे वा, 92 लाख महिलांच्या पाठीत सुद्धा खूप असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनो महाराष्ट्र कोण बदनाम करते? लाडकी बहीण करून 1,500 रुपये देऊन मतं घेऊन तिला फसवलं ना. बहिणीने ओळखा बरं, सक्का भाऊ कोण, लबाड भाऊ कोण. भाई रामदेव बाबांचं भाषण सध्या व्हायरल होत आहे. ते असं म्हणतायत की हिंदू राष्ट्राच्या नावाखाली मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही. कशासाठी घाबरतील? कोणीच घाबरत नाही. ते राष्ट्र माझं म्हणून त्यांना पहिला प्रश्न विचारा, या देशाचं संविधान मोठं आहे की तुमचं वक्तव्य मोठं आहे? या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान सर्वोच्च आहे आणि त्या संविधानातील ज्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक माणसाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. धर्माचं, बोलण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य, ते स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. आप जानते हो कि आजकल हम शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी से हमारे कुछ 6 सांसद पार्टी छोड़कर निकल गए हैं. ऐसी खबर बार बार आ रही थी. वो तो सभी ने देखा कि वहाँ कैसे जाकर उनके मंच पर खड़े थे. उसके बाद में अभी हाल ही में पिछले हफ्ते जाकर उन्होंने ऑनरेबल लोकसभा के अध्यक्ष से भी मुलाकात की है. हमने इसी जो वर्तन के लिए, हमारे दुर्वर्तन के लिए, सही माने बोलो तो, हमने देश की संविधान के तहत इनके ऊपर कार्रवाई की मांग की है और आदरणीय स्पीकर साहब से विनती की है कि देश की संविधान को शिरोधार्य रखकर ऐसे गुटों को मान्यता नहीं दी जा सकती, क्योंकि हमारा जो आर्टिकल 10 नंबर जो आर्टिकल है उसमें उसके प्रावधान है और उसमें मर्ज करने की बात आती है तो पार्टी को मर्ज करना पड़ता है, न कि व्यक्ति को. तो ये 2/3 व्यक्ति मतलब पार्टी नहीं होती. और ये हमने पहले भी इनको एक चिट्ठी लिखी हुई है. आज फिर से उनको याद दिलाया है कि ये चिट्ठी हमने पहले भी लिखी थी. अब दोबारा आपके पास आ रहे हैं. आने वाले सत्र के पहले हो सकता है आपके पास से कोई निर्णय हो जाएगा, तो निर्णय संविधान के खिलाफ न हो, इसलिए उनको चिट्ठी दी है. और इनके वर्तन के बारे में भी लिखा है कि आप जो दुर्वर्तन कर रहे हो वो डिफेक्शन है, वो असंवैधानिक है, वो आप पार्टी को छोड़ रहे हैं, अपने मन से छोड़ रहे हो, इसलिए आपके ऊपर कार्रवाई हो सकती है. इतना ध्यान में रखना. भाई लाडकी बहीण योजनेमध्ये 92 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्यानंतर आपण सरकारवरती टीकास्त्र सोडलं होतं आणि त्याच्यावरती आपल्यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत असं म्हणतात की आपल्या बोलण्याकडे फारसं लक्ष देऊ नये. आता त्यांना कळलं असेल ना, मी नाही लक्ष दिलं, लेखाकारांनी लक्ष दिलं बरं का तुमच्याकडे. महाराष्ट्राचे नियंत्रक आणि लेखाकार CAG म्हणतात, कंट्रोलर अकाउंटंट अँड जनरल, यांनी या सरकारवर, त्याच्यात हे सामंत आहेत बरं का, मजबूत ताशेरे जडलेले आहेत की 92 लाख महिलांना तुम्ही अपात्र केलं आणि राज्याची तिजोरी लुटून त्यांना तुम्ही पैसे देत होता. त्यामुळे शेकडो कोटींचं नुकसान राज्याचं झालं. अपात्र होते तुम्हाला अगोदर पण माहिती होतं, पण निवडणूक जिंकायची होती ना, मग घ्या पैसे आणि आम्हाला मतदान घ्या. लाडक्या बहिणींचे पण आता लक्षात आलं असेल की कसं आपल्याला फसवलंय. 1,500 घ्या, आम्हाला मत द्या, असाचा अर्थ आहे. आणि म्हणून क्षणभर असा विचार करा की 92 लाखाचा जेव्हा विचार करतात त्या व्यक्ती झाल्या 92, ते कुटुंब आहे बरं, त्यांचे पती असतील, मुलगा असेल. आपण 4 नको धरूया, 3 मतदान धरूया, तर 92 गुणिले 3 धरले तर 9 27, 2,70,00,000,6 इतकी मतं त्यांनी अशी मिळवली. ती मतं काढा, हे सरकार जागेवर बसेल का बघा. म्हणजे त्यांना अपात्र करताना तुम्हीही अपात्र झालात आणि खोटं बोलण्याचा तुम्ही पिंड घेतलेला आहे. जेव्हा तुम्ही गद्दारी करून पळालात ना, तेव्हा तुमचा उदय झाला की अंत्योदय झाला हे बघावं लागेल.